मी जो विषय बोलणार आहे तोच विषय का निवडला याची थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो. रिटेनिंग ऑफ यूथ इन ॲग्रीकल्चर, ग्लोबल चॅलेंज अँड सोल्युशन्स. वसुमित्रचा केनिया प्लॅटफॉर्म असं मी त्याला म्हटलंय. 7 जून. आज तसं इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे खरं मृग नक्षत्र सुरू होतं आणि हा शेतीच्या दृष्टीने खूप चांगला दिवस मानला जातो. सो आय होप दॅट दिस पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म विल क्रिएट अ मृग नक्षत्र for all the knowledge gaining people, because no one is knowledgeable enough to claim that I am knowledgeable. असं न्यूटन म्हणायचं. आता आपण कोण? तर अशा परिस्थितीमध्ये एकमेकांशी बोलून चर्चा करून काही विशिष्ट गोष्टी कळायला लागतात आणि माणसाला तो जो अनुभव येतो त्या अनुभवातनं माणसाचा कॉन्फिडन्स वाढतो. पण हा विषय घेण्याचं मूळ कारण काय याची थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो. असं जे मी म्हटलं, तर गेली अनेक वर्ष शेती क्षेत्रात काम करताना, जवळजवळ 30-35 वर्ष, मला सगळ्यात जास्त जर कुठली गोष्ट जाणवली असेल तर ती ही आहे की जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात तुम्ही गेलात, एशियातल्या कुठल्या देशात, युरोपमधल्या कुठल्या देशात, आफ्रिकेतल्या कुठल्या देशात, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कुठे पण, तर शेती क्षेत्राबद्दल तरुणांमध्ये एक प्रकारचं औदासिन्य दिसतं. रिलक्टन्सी टुवर्ड्स ॲग्रीकल्चर. आणि ते येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी काही चांगलं आहे असं वाटत नाही. असे सगळं तत्वचिंतक म्हणजे फिलॉसॉफर्स, इकॉनॉमिस्ट अर्थशास्त्रज्ञ आणि सोशॉलॉजिस्ट समाजशास्त्रज्ञ हे मान्य करतात. तरी सुद्धा हे मान्य करूनही त्याच्यावर योग्य पद्धतीने काम होत आहे असं काही दिसत नाही. तरुणांमध्ये अजूनही शेतीबद्दलची अनास्था दिसते आणि ही फॅक्ट नाकारण्यात काही अर्थ नाही. त्याची कारणं अनेक आहेत, पण त्याला काही सोल्युशन्स पण बघता येतील का? हे विचार करायची मुळात सुरुवात 2010 ते 12 या दरम्यान प्रोफेसर स्वामीनाथन सोबत खूप जवळनं काम करायची संधी मिळाली तेव्हापासून सुरू झाली. आणि आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेचे सध्याचे प्रेसिडेंट डॉक्टर आदी सिन्हा, जे रॉकरफेलर फाउंडेशनचे त्या काळातले म्हणजे 2000च्या आधी 80 आणि 90 सालातले अतिशय प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत आणि ज्यांनी रॉकफेलर सोबत आणि डॉक्टर नॉर्मन बोरलॉग सोबत खूप जवळनं काम केलं. ते आता आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेचे प्रेसिडेंट आहेत आणि पूर्वी ते नायजेरियाचे ॲग्रीकल्चर मिनिस्टर होते. त्यांनी या विषयावर खूप बोलायला सुरुवात केली की रिटेनिंग ऑफ यूथ इन ॲग्रीकल्चर इज अ चॅलेंज फॉर वर्ल्ड. आणि जर तरुणच शेतीमध्ये राहिले नाहीत तर मानवी आयुष्यच संपूर्ण काळवंडलेलं आहे असं ते बोलायला लागले. आणि ही इज अ व्हेरी गुड स्पीकर. त्यांच्यासोबत मला खूपदा US मध्ये, आफ्रिकेमध्ये बोलण्याची, काम करण्याची, एकत्र बसण्याची, चर्चा करण्याची संधी मिळाली आणि माझ्याही डोक्यात हा विचार सुरू झाला की हाच भारतातलाही खूप सिरियस प्रश्न आहे. मी नकाशामध्ये हा जो गोल केलेला तुम्हाला दिसतोय त्याच्यामध्ये मी भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि थायलंड हे डार्क ग्रीन कलर मध्ये घेतलेले आहेत. त्याचं कारण ही एक विशिष्ट संस्कृती आहे आणि या विशिष्ट संस्कृतीमध्ये तरुणांना शेतीबद्दलची अनास्था असणं हे चांगलं नाही असं वाटल्यामुळे ते घेतलंय. आफ्रिकेचे मी मेनली 2 पार्ट केले आहेत, ईस्ट आफ्रिका आणि वेस्ट आफ्रिका. वेस्ट आफ्रिकेमध्ये नायजेरिया आणि ईस्ट आफ्रिकेमध्ये केनिया आणि इतर देश. आजचा माझा बोलण्याचा फोकस मी एवढ्या 2 पुरता लिमिटेड ठेवला. पण 2015-16 साली मी ज्या वेळेला युरोपमध्ये 4-5 वर्षासाठी काम करायला आणि असं स्थायिक म्हणून जेव्हा तिथे गेलो, त्यावेळेला याच अभ्यासामध्ये मी युरोप पण घेतला होता आणि हंगेरी हे कंट्री फोकस घेतला होता. आणि त्या हंगेरी कंट्री फोकसमध्ये जसं मी आता नायजेरिया, केनिया आणि भारताबद्दल बोलतोय तसं त्याच्यामध्ये मी हंगेरी पण कंट्री फोकस घेतला. अमेरिकेची एक 4H काउन्सिल नावाची एक मोठी संस्था आहे. त्यांच्या मार्फत काही तरुणांना एकत्र आणून हंगेरीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ दब्रेसेनच्या मार्फत आम्ही एक प्रोजेक्ट डेव्हलप करायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये मी 4 कंट्रीज घेतल्या. त्याच्यात एक भारत, दुसरा केनिया, तिसरा नायजेरिया आणि चौथा हंगेरी. म्हणजे कॉन्टिनेंट्स 3 आणि देश 4 असा कन्सेप्ट डेव्हलप करून मी हा संपूर्ण प्रोजेक्ट लिहायला सुरुवात केली, जो आम्ही आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेला सबमिट केला. त्याच्या संबंधी मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि ते इतकं महत्वाचं का? तर ह्या प्रेझेंटेशन मध्ये जाताना तुमच्या ते लक्षात येईल की हे जर समजा तुम्ही आज बघितलं तर एशियातला इंडिया हा मेजर आणि आफ्रिकेतला केनिया आणि नायजेरिया. तर नायजेरिया आपण सध्या बाजूला ठेवू, आपण केनिया आणि इंडिया फोकस ठेवूया. हंगेरीचा पण फोकस मी काढून टाकला आणि त्याच्यामुळे आपण फोकस ठेवूया एशियातला इंडिया आणि आफ्रिकेतला केनिया. ह्या कंट्रीज आपण मेजरली फोकस घेऊया. आता तुम्ही ऍग्रीकल्चर लँडची अवेलेबिलिटी जर समजा बघितली तर भारताची
लँड अवेलेबल, मी लँड अवेलेबल असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला एक अतिशय महत्वाचा भाग आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे, आणि तो म्हणजे शेतीसाठी उपलब्ध जमीन हा खरं म्हणजे इतका मोठा आशीर्वाद निसर्गाने आपल्यासारख्या या देशांना दिलेला आहे. त्याच्यामध्ये एरेबल लँड एरिया ऑफ इंडिया इज 159.7 मिलियन हेक्टर्स. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी युरोपमधले कितीतरी देश एरेबल लँड इतके नाहीयेत. भारताच्या एरेबल लँड इतके युरोपमधले कितीतरी देश क्षेत्रफळाने नाहीयेत. केनियाची एरेबल लँड जवळजवळ आहे 58 मिलियन हेक्टर्स. नायजेरिया 84 मिलियन हेक्टर्स. पण आपण आज नायजेरियाबद्दल बोलणार नाही. आपला मेजर फोकस आपण इंडिया आणि केनिया ठेवणार. तर इतकी मोठी एरेबल लँड अवेलेबल असून स्थिती काय आहे या दोन देशांची, आणि मग ती तशी का आहे, तरुणांच्या याच्याबद्दलची असलेली अनास्था दूर करण्यासाठी काही करता येईल का, हा सगळा तो विचार आहे. आज आता तुम्ही भारताची परिस्थिती बघा, ही कोविड-19 मध्ये तर इतकी भयावह झालेली तुम्हाला दिसेल. म्हणजे भारत सरकारच्या आकड्यानुसार 11 कोटी मायग्रंट लेबर्स जे रस्त्यावरनं मोठमोठ्या शहरातनं मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, कानपूर इथनं आपापल्या खेड्याकडे परत गेले, ते लोक कशातनं आले होते, तर तुमच्या असं लक्षात येईल ते शेतीतली एम्प्लॉयमेंट सोडून या मोठ्या शहरातल्या एम्प्लॉयमेंट्सकडे आलेले होते. आता ते परत गेले. आता त्यांना शेतीमध्ये तेवढी एम्प्लॉयमेंट आहे का नाही, हा एक मोठा गहन प्रश्न आहे. टुडेज इंडिया इज फेसिंग वन ऑफ द प्रॉब्लेम्स विच इज अनएम्प्लॉयमेंट ऑफ द यूथ. आणि हे मी आजचं स्टेटमेंट करत नाहीये. हा प्रॉब्लेम गेली 10 वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललाय मित्रांनो. आणि त्याचं कारण जर समजा तुम्ही बघितलं तर स्लाइडच्या वर डाव्या बाजूला तुम्हाला जमिनीला भेगा पडलेली स्लाइड मी वर लावलेली आहे फोटो, आणि उजव्या बाजूला सर्व तरुण एकत्र बसलेले जे आहेत त्यांच्या गळ्यामध्ये साधारणपणे सॉफ्टवेअर मध्ये काम करणारे जसे तरुण असतात तसे हे सगळे तरुण आहेत. या तरुणांनी खेडी सोडल्यानंतर या भेगा वाढल्या आहेत का, असा विचार करायला पाहिजे. आणि ह्या तरुणांना मग काय पाहिजे, काय आज nowadays youth are taught in schools in such a way where they just make their focus to be engineer or a doctor. Good opportunity in a IT service or any industry. But very few try to become an agronomist and make their career in agriculture, because even after studying in agriculture, students try to become government officials and enter in a government sector to have secure life ahead. याचा अर्थ शेतीमध्ये सिक्युरिटी आहे असंच वाटत नाही. अविनाशजी आणि मी इतके वेळेला इंटरॅक्ट करत असतो. खरं म्हणजे जमिनीत 10 दाणे टाकल्यानंतर त्याचे 1000 दाणे करण्याची जी क्षमता, म्हणजे अर्थशास्त्रीय दृष्ट्या जिथे मल्टिप्लिकेशन रेट प्रॉफिटचा हायेस्ट असायला पाहिजे, ती शेती इतकी बंजर का, ती शेती इतकी दुःखद का, आणि ती शेती कायम नुकसान देणारी कशी असू शकते, हा एक मोठा गहन प्रश्न शेती क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना नेहमीच पडतो. आणि मग जर असं असेल तर याविषयी आपण काय विचार केला पाहिजे, तर even if we see most important need for any human being is a food, shelter and clothing, in which food has the biggest importance as no human can live without food. वर्क फ्रॉम होम कोविड-19 मध्ये चालू आहे. शेतीचं काम बंद नाही. कम्प्युटर खाता येणार नाही, घड्याळ चाटून पोट भरणार नाही. म्हणजे पाहिजे काय माणसाला, अन्न. आणि अन्न सुरक्षेसाठी शेती, आणि शेती ही एक जीवन पद्धती जर फक्त झाली तर त्यातली प्रॉफिटेबिलिटी संपून सस्टेनेबिलिटी शिल्लक कशी राहील. सो प्रॉफिटेबल फार्मिंग विल ओनली रिमेन सस्टेनेबल. हा मूलमंत्र घेऊन वेगळं काम करण्याची गरज आहे का, हा पहिला पॉइंट आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. And nowadays every youngster give first importance to money, money and money only, and they feel money is only in IT or a service industry. And so today there is no young generation willing to work in a farm. म्हणजे अविनाशजी, मी कदाचित अभयजी सुद्धा बोलताना आपण नेहमी असं म्हणतो, मला आनंद आहे खरं म्हणजे की वसुमित्रचे सीईओ भूषण जांभेकरजी हे खरं म्हणजे IT क्षेत्रात काम करणारे आहेत आणि ते सोडून ते शेतीमध्ये आले. सो
ही सगळ्यात मला उत्तम आणि चांगली गोष्ट वाटते, ज्याला मी रिव्हर्स मायग्रेशन असं आता म्हणेन, की शेती क्षेत्रात यावंसं वाटणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं शिक्षणापेक्षा. मग त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये देर इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी इन फार्मिंग. फार्मर्स अँड यूथ शुड नो the government policies which can help them to grow with a modern techniques and financial subsidies through government to become a sustainable entrepreneur in the field of agriculture. पण आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अनफॉर्च्युनेट, बिटर अँड सो ट्रूथ स्टेटमेंट मी करतो आहे, या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही. ही गोष्ट मी जास्त अनुभवानी, आदराने, तरीही हंबली मांडतोय. याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो, माझं स्वतःचं शिक्षण, संपूर्ण शाळेतलं शिक्षण हे अशा शाळेत झालं जी फक्त माझी मराठी मीडियम होती असं नाही. तर तुम्हाला थोडासा शांतिनिकेतनचा कन्सेप्ट जसा माहिती आहे, तसाच एक कन्सेप्ट हा सेवाग्राम आणि वर्ध्याच्या शाळांमध्ये 50-100 वर्षापूर्वी ज्या शाळा सुरू झाल्या त्या शाळांमध्ये स्वमेहनतीवरच आम्हाला शिकावं लागत होतं. म्हणजे स्वतःचे कपडे मी स्वतः कातून तयार करत होतो. स्वतः मला 10 गुंठ्याचा प्लॉट दिलेला होता, त्याच्यामध्ये शेंगदाणे लावणे, जोंधळा लावणे हे मी माझ्या वयाच्या 6व्या वर्षापासून करायला लागलो. त्याचा इम्पॅक्ट जो माझ्यावर झाला तो इम्पॅक्ट इतका महत्वाचा होता असं मला वाटतं, की मी खेळाडू असून इंजिनिअरिंग मेडिकलला ऍडमिशन मिळण्याची शक्यता असून जर माझ्या घरातल्या कोणी मला असं म्हटलं नाही की तू काय शिकावंस, तरीही मला शेती क्षेत्र निवडावंसं वाटलं. याचं मूल्य मला असं वाटतं माझ्या शालेय शिक्षणामध्ये होतं. आणि ते शालेय शिक्षण जसं आपलं बदललं तसं शेतीवरचं आपलं प्रेम कमी होत गेलं. सो एव्हरी youth should be given a entrepreneurship knowledge which is best with agriculture focus, and then it will change. Engaging youth in agriculture has become important topic in recent times as India moves towards फूड सेक्युअर फ्युचर. तर फूड सेक्युरिटी आपल्याला मिळाली आहे, न्यूट्रिशनल सेक्युरिटी अजून मिळालेली नाही. मग त्या न्यूट्रिशनल सेक्युरिटीच्या दृष्टीने शेतीत काही वेगळं काम करण्याची जर समजा गरज असेल, तर तरुणांना शेतीबद्दलचं प्रेम निर्माण होण्यासाठी आपली शैक्षणिक मूल्य आणि शैक्षणिक व्यवस्था ही गव्हर्नमेंटला टीका करण्याची गरज नाही. वी आर ऑल पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट ओनली. त्याच्यामुळे आपण क्रिटिसिझम कडे न जाता आपण चांगल्या पद्धतीने स्वतः काय काम करू शकतो याच्याकडे लक्ष देण्यासाठी म्हणून प्रोवन टेक्नॉलॉजिकल अवेलेबिलिटी ज्या मॉडेलमध्ये आहेत त्या ज्या क्लेम करून प्रॉडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊ शकते हे जेव्हा आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरनं बोलतो, तर तरुणांना या क्षेत्रामध्ये आणण्याची गरज ही प्रतिपादन करणं हे आज सगळ्यात महत्वाचं आहे. आणि दॅट इज रीच ओनली टू 6% ऑफ द फार्मर्स. ज्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटची आपण सगळ्या गोष्टी करतो, वेदर इट इज सस्टेनेबिलिटी, वेदर इट इज ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर, ऑर वेदर इट इज अर्लियर प्रोवन ग्रीन रिव्होल्युशन मॉडेल ऍज वेल. सो ज्या गोष्टींनी 30-40% उत्पादनाची वाढ होऊ शकते असं आपण म्हणतो, त्याच गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्याच नसतील तर तरुणांना शेतकऱ्यांमध्ये आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये राहावंसं वाटेल कसं? याचं कारण रिस्पेक्ट ही माणसाला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. शेती क्षेत्रात काम करणाऱ्याला जर रिस्पेक्ट नाही मिळाला तर तो शेती क्षेत्रात राहणारच नाही. आणि म्हणून मी माझं स्वतःचं उदाहरण आता याच्यासाठी घेतलं की जे तुम्हाला जास्त लक्षात येईल आणि पटलं तरी सांगा, नाही पटलं तरी सांगा. मला स्वतःबद्दलचा रिस्पेक्ट हा मला माझ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या लोकांशी असलेल्या ओळखीबद्दल वाटतो का राजकारणी, समाजकारणी आणि आर्थिक क्षेत्र ज्यांना आर्थिक उलाढाल करणारे खूप मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट सोबत असलेली किंवा काही सेलिब्रिटीज सोबत असलेली माझी मैत्री दाखवण्यामध्ये जर मला मोठेपणा वाटायला लागला तर तो गैर आहे. आणि आजच्या तरुण पिढीचा तो प्रॉब्लेम झालेला आहे. कालच आमच्या एका दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर अविनाशजींनी काही मित्रांनी एखाद्या गोष्टीची ऍडव्हर्टाइजमेंट त्या रायनी केली तर ती गोष्ट आम्ही विकत घेणार. आणि एखादी गोष्ट माझ्या क्षेत्रात काम करणारा शेती क्षेत्रातलं एखादं प्रोड्यूसर घेऊन आला आणि त्याची जाहिरात जर समजा अक्षय कुमार करत नसेल आणि त्याची जाहिरात अविनाश मोकाटे करत असतील तर ती वस्तू मी घेईन की नाही याची मला खात्री नाही. कारण अविनाश मोकाटे इज नॉट अ सेलिब्रिटी लाईक another field celebrity, and that is the challenge and problem of agriculture sector. Even in a green revolution, though as far as the yield is concerned, it has been showing good effects of the yield only, but it has tremendous demerits which are intercrop imbalances, regional disparities, increase in interpersonal inequalities, and unemployment as well created after this mechanization of agriculture.
अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केनिया आणि नायजेरियाचा जरी विचार केला तरी जे इंडियात लागू आहे एक्झॅक्टली तेच तुम्हाला केनियामध्ये सुद्धा दिसेल. आज about 78% of the youth in Kenya are underemployed or unemployed. But now there is a substantial growth in service and industrial sector even in Kenya. But agriculture sector मध्ये नाही. जो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करणारा केनिया ऍग्रिकल्चर प्रोड्यूसचा देश आहे, तिथल्या सुद्धा तरुणाला ऍग्रिकल्चर मध्ये जावं असं वाटत नाही. मग दिस प्रोडक्टिव्हिटी गॅप कॅन बी अट्रिब्युटेड टू द लॅक ऑफ गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह when it comes to food security, inflammation and innovation. ही केनियाची परिस्थिती आहे. अकडे भारताची ही परिस्थिती आहे. तर मग रेकमेंडेशन काही आपण करू शकतो का आणि आपण त्या क्षेत्रात काही काम करू शकतो का असं 5 वर्षापूर्वी मला वाटल्यामुळे मी याच्या डिटेल्स मध्ये न जाता MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन मध्ये मी खूपदा जायला सुरुवात केली चेन्नईमध्ये. आणि MSSRFच्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये एक मोठा प्रोजेक्ट डेव्हलप व्हायला लागला आणि ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक मोठा सपोर्ट प्रोजेक्ट ज्याला मानला जातो, त्या प्रोजेक्टचं नावच मित्रांनो आहे आर्या. आर्या म्हणजे अट्रॅक्शन अँड रिटेन्शन ऑफ युथ इन ऍग्रिकल्चर. हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा मोठा फंडेड प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये MSSRFचे काही सायंटिस्ट ह्या आर्याच्या प्रोग्राम मध्ये युथना मोबिलाइज करून जवळजवळ 30,000 युथना मोबिलाइज करून या प्रोग्रामच्या थ्रू त्या तरुणांनी शेती क्षेत्रातच राहावं याच्यासाठी काम दक्षिणेतल्या 4 राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही करायला सुरुवात केली. त्याच्यातला विदर्भ आणि वर्धा एक महत्वाचा जिल्हा स्वामीनाथन फाउंडेशनने निवडला, ज्या प्रोजेक्टमध्ये मी आणि माझे काही मित्र आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व आणि एंगेज व्हायला लागलो. पण मी जसा जसा जागतिक पातळीवर माझ्या कामाची सुरुवात केली आणि माझ्या असं लक्षात आलं, हा फक्त भारताचा प्रॉब्लेम नाही आहे, हा सगळ्या जगाचा प्रॉब्लेम आहे. मग मी केनियातले काही लोक, त्याचं कारण आफ्रिका हा माझा गेली 10-12 वर्ष, ज्याला मी तुम्ही व्यक्तिगतदृष्ट्या वीक पॉइंट म्हणू शकता, कारण जिथे काम करायची संधी मिळते तिथलं आपल्याला आपोआपच प्रेम निर्माण होतं. आणि डॉक्टर आदिसिनान सारखा इतका मोठा सायंटिस्ट जो आज आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेचा प्रेसिडेंट आहे, त्यांनी या प्रोजेक्टमध्ये खूप इंटरेस्ट घेतला. म्हणून केनिया, नायजेरिया, हंगेरी आणि भारत असा 4 देशांनी एकत्र येऊन आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेमध्ये आम्ही एक प्रपोजल सबमिट केलं आणि त्या प्रपोजलमध्ये मी भारतातले 150, केनियामधले 100, नायजेरियातले 75 आणि हंगेरीमधले 100 इतक्या विद्यार्थ्यांचं मॅपिंग करून त्यांना या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व केलं. आणि मग त्याच्यातनं व्हल्नरेबल रुरल युथ जो शेती क्षेत्र सोडून जातो, त्यांनी शेती क्षेत्रातच परत राहण्यासाठी व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट कशी करायची, त्यांचं एक क्लब मॉडेल कसं डेव्हलप करायचं, त्याचा फोकस करून लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ दब्रेसेन, स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि ई हेल्थ आफ्रिका नावाची अजून एक संस्था आहे जी नायजेरिया आणि केनियामध्ये काम करते, त्यांच्या सोबतीने आम्ही हा प्रोजेक्ट आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेमध्ये डॉक्टर आदिसिनांच्या लिडरशिप खाली आणि प्रोफेसर स्वामीनाथनच्या लिडरशिप खाली सबमिट केला. आणि मित्रांनो, आय फील व्हेरी हॅपी, प्राऊड अँड हंबल की आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेनी ह्या रोलमध्ये attracting more investment for youth in agribusiness has been substantial so far, with them partnering up with Nigeria incentive based risk sharing system for agriculture lending along with Kenyan, आणि ज्याच्यासाठी $300 million पार्टनरशिप प्रोग्राम त्यांनी डेव्हलप केलेला आहे, ज्याच्यात ऍग्रीप्रिन्युअर्स डेव्हलप करणं आणि यंग जनरेशन आणि युथनी ऍग्रिकल्चर सेक्टरमध्येच टिकलं पाहिजे याच्यासाठी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इकॉनॉमिक सेन्स असा प्रोग्राम डेव्हलप करून सध्या आम्ही मल्टीनेशन मल्टी स्टेक होल्डर प्रोजेक्ट मध्ये या 4 कंट्रीज मध्ये काही स्टुडंट्सना एकत्र घेऊन या प्रोजेक्टवर काम करतो आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने इंडियामध्ये तसंच केनियामध्ये, हे डिटेल्स जे दिले आहेत हे मी प्रोजेक्टचे दिले आहेत, पण त्याच्याविषयी आता मी बोलणार नाहीये. आणि नायजेरिया आणि हंगेरीमध्ये ह्या कामाची मॉडेल आम्ही बनवली, तिथल्या काही मुली मुलं त्यांचे क्लब फॉर्म केलेले आहेत आणि ते काम सध्या आम्ही करतोय. आणि या कामामध्ये मला जेवढा सध्या आनंद मिळतो तेवढा क्वचितच इतर दुसऱ्या कामामध्ये मिळतो. आणि त्याचं एकमेव कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आय फील रिस्पॉन्सिबल इनफ if whatever I am learning I am able to give to next generation, and I feel proud enough that if I can retain like me
at least 5 to 10 young people in agriculture field, then I have done my job enough to remain on this planet for the sustainability and betterment for the humankind. And the main objective is building such a framework that will make agriculture a profitable and sustainable business, wherein youth will remain in this business, and which also strengthens the rural economy and benefits local farmers. पण त्याच्यासाठी क्लस्टर्स मध्ये काम करायला आम्ही हे 4 देश निवडून अशा पद्धतीचे 1000 क्लब्स तयार करून 30,000 विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन हे छोटंसं काम सध्या आम्ही सुरू केलेलं आहे, ज्याच्यात काही इन्स्टिट्यूट्स आणि माझ्यासारखे काही वेडे लोक इन्व्हॉल्व आणि एंगेज आहेत. हा विषय तुमच्याशी शेअर करण्याचं कारण काय? आता पहिल्या पॉइंटकडे जातो. तर ज्या वेडेपणाने गेले 5-6 आठवडे आपण एकमेकांसोबत या गोष्टी शेअर करतो आहे, त्याच्यात आपला वयोगट स्वतःचा जर तुम्ही या ग्रुपचा पाहिला तर 25 ते 65 असा आहे. आणि आय एम हॅपी की 25 ते 35 वयोगटातल्या मुलांना या फील्ड बद्दल जर एक्साइटमेंट वाटत राहिली तर एंगेजिंग मॅक्सिमम चंक ऑफ यंग पॉप्युलेशन इन rural areas, and instead of losing them to the influx to put pressure on urban resources, will be reduced, which has been very bitterly observed in COVID-19 situation in India and many other parts of the world. So retaining of youth in agriculture is a solution, not the challenge. And if you are able to retain, we have done our job. So if the rural economy thrives and tandem with urban, then the overall economic development of the nation and overall globe will be really sustainable and inevitable. So thank you very much for your patient listening. I hope I have not bored you, but touched the topic which is very close to my heart. And I believe it will come to close to your heart, provided you believe unless youth are retained in the field of agriculture, we cannot survive better for the sustainability of agriculture. So today's youths to be next generation of farmers. Thank you very much for patient listening, and God bless all. Thank you.